नमस्कार. पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण मुगाच्या डाळीपासून एक मस्त झटपट असा बनवून तयार होणारा नाश्त्याचा पदार्थ बघणार आहोत. बघू शकाल एकदम सुंदर होतो, जाळीदार होतो. लहान मुलांना सुद्धा हा नाश्ता अगदीच आवडेल ह्याची 100% खात्री आहे. तर बघू शकाल भरपूर साऱ्या भाज्या घातलेल्या आहेत. मुलांच्या आवडीचं यामध्ये चीज देखील घातलेलं आहे. त्याच्यामुळे हा नाश्ता अगदीच तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे. तर बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे. जरूर अशा पद्धतीने हा मुगाच्या डाळीचा नाश्ता करून बघा. सुरुवात करूयात. तर इथे साधारण अर्धा कप मी मुगाची डाळ अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती, किंवा तुम्ही 3 ते 4 तास पण पाण्यामध्ये भिजत घालू शकता. अर्धा तास गरम पाण्यात भिजवली तर छान व्यवस्थित डाळ तुटेपर्यंत व्यवस्थित छान भिजते. तर डाळ व्यवस्थित भिजून झालेली आहे. तर आता ही डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची. त्यानंतर यामध्ये आता एक छोटासा आल्याचा तुकडा घालायचा. तिखटाप्रमाणे यामध्ये हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे. झाकण लावायचं आणि एकदम फाईन असं हे आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचं आहे. तर बघू शकाल एकदम फाईन अशी पेस्ट इथे बनवून तयार करून घेतली आहे मी. मस्त. आता ही जी पेस्ट तयार झाली आहे ती एका बोलमध्ये काढून घेतली. यामध्ये आता आपल्याला 2 टीस्पून जे आपले पोहे खाण्याचे चमचे असतात ना, ते 2 चमचे बारीक रवा यामध्ये घालायचा. मिक्स करायचं व्यवस्थित. आणि हे व्यवस्थित आपल्याला ना साधारण 2 ते 3 मिनटं अशाच पद्धतीने व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून हे बॅटर एकदम हलकं होण्यास मदत होते. तर बघू शकाल छान असं फेटून घेतलं. आता यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घालायचं आहे. तर इथे मी मिक्सरच्या भांड्याला जे चिकटलेलं होतं त्यात पाणी घातलं आणि एक छान असं सरसरीत बॅटर ह्याचं बनवून तयार करून घेतलं. त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची आणि चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचे. तर हे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित. मस्त. तर बघू शकाल अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी या बॅटरची झाली पाहिजे. आता इथे एक आपण भाज्यांचं मिश्रण तयार करून घेऊयात. तर यामध्ये बारीक चिरलेला कांदा, किसलेला आपल्याला गाजर घालायचा आहे. त्यानंतर बारीक चिरलेला पालक घातला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. त्यानंतर थोडेसे चिली फ्लेक्स घालायचे. थोडेसे मिक्स्ड हर्ब्स ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे. अतिशय सुंदर चव लागते या मिश्रणाची. चवीनुसार मीठ घालायचं आणि मस्त आपलं भाज्यांचं हे मिश्रण इथे बनवून तयार झालेलं आहे, जे आपण टॉपिंगसाठी वापरणार आहोत. ठीक आहे. तर इथे छान बॅटरसुद्धा रेस्ट होऊन झाले साधारण 10 मिनटं. आता यामध्ये अर्धा चमचा आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे आणि हे एकाच डिरेक्शननी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. खूपही ओव्हर मिक्स करायचं नाही. एकाच डिरेक्शननी व्यवस्थित हे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. बेकिंग पावडरमुळे छान असे हे जे आपण चिल्ले तयार करणार आहोत ना, तर बेसिकली छान असे फ्लफी होतात. तर बघू शकाल गॅसवरती पॅन गरम होण्यासाठी ठेवला. यामध्ये 1 चमचाभर तेल गरम करून घेतलं. आता हे बॅटर बुडापासून हलवून घ्यायचं आणि अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी तुमच्या बॅटरची इथे बनवून तयार झाली पाहिजे. तर बघू शकाल छान असं सरसरीत बॅटर बनवून तयार झालं. आता इथे 1 चमचाभर हे बॅटर घ्यायचं, एक पळीभर, आणि हे छान असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने. आता अशाच पद्धतीने त्याच पॅनमध्ये एक छोटासा सुद्धा मी इथे मिनी चिल्ला बनवून तयार करते. मस्त. आता वरची साईड थोडीशी सुकायला लागली, थोडेसे बुडबुडे यायला सुरुवात झाली की यावरती आपल्याला हे भाज्यांचं मिश्रण यावरती घालून घ्यायचं आहे. तर बघू शकाल काय सुंदर हे मिश्रण दिसतंय आणि किती कलरफुल दिसतंय. इतके छान कलर्स आहेत ना, मुलं अगदी आवडीने खातील. आणि यामध्ये मुगाची डाळ असल्यामुळे भरपूर प्रमाणात ह्याच्यामध्ये प्रोटीन्स देखील आहेत, त्याच्यामुळे हेल्दी देखील आहे. तर बघू शकाल किती सुंदर हे दिसतंय. वा, जबरदस्त. आता एक साईड व्यवस्थित खालची आपण भाजून घेऊयात. आता हे सुरुवातीला आधी प्रेस करून घ्यायचं वरचं जे आपण मिश्रण घातलेलं आहे भाज्यांचं, जेणेकरून ते सुटून येऊ नये. आणि आता एका साईडने व्यवस्थित भाजून झालं की हे पलटवून घ्यायचं आहे आपल्याला. वा, काय सुंदर जाळी पडली आहे बघू शकाल इथे तुम्ही. आणि एकदम असं ना एकदम लाईट होतात, मॉइस्ट होतात, अतिशय सुंदर होतात हे चिल्ले. तर बघू शकाल रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेलं आहे. एकदम स्पॉन्जी होतात, जाळीदार होतात हे चिल्ले. मस्त. आता ही साईडसुद्धा छान व्यवस्थित भाजून घेतली की परत एकदा हे व्यवस्थित पलटवून घ्यायचं. आहा, जबरदस्त. काय सुंदर दिसतंय हे बघू शकाल तुम्ही. क्या बात आहे. आता दोन्ही साईडनी छान खरपूस भाजून झालं की एका अशा पद्धतीच्या जाळीवरती आपल्याला हे चिल्ले काढून घ्यायचे, जेणेकरून ते सॉगी होणार नाहीत. तर दोन्ही पण चिल्ले अशा पद्धतीच्या जाळीवरती काढून घेतले. काय सुंदर दिसत आहेत, किती टेम्पटिंग दिसत आहेत बघू शकाल. आता यातलाच एक दुसरा प्रकार तुम्हाला दाखवते जो की मुलांना अगदीच आवडेल
आता तेल गरम करून घेतलं पॅनमध्ये की अशा पद्धतीने हे बॅटर आपल्याला सोडून घ्यायचे आणि एकदम छोटे छोटे असे चिल्ले आपल्याला बनवून तयार करायचे. हे बघा, जेणेकरून मुलांना खाण्यासाठी एकदम हँडी पडेल, एकदम सोपं पडेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने 3 चिल्ले घालून घेतले. यावरती थोडेसे चिली फ्लेक्स घालायचे. मस्त. त्यानंतर यावरतीच आता मी थोडेसे मिक्स्ड हर्ब्स घालते. मस्त. आता एक साईड व्यवस्थित भाजून घ्यायची, पलटवून घ्यायचं व्यवस्थित. तर तिन्ही पण चिल्ले आपल्याला अशा पद्धतीने पलटवून घ्यायचेत. हे बघा, काय सुंदर जाळी पडली आहे, बघू शकाल इथे तुम्ही. मस्त. आता खालची साईड पण भाजून घेतली की परत एकदा हे पलटवून घ्यायचं व्यवस्थित. मस्त. आता हे व्यवस्थित पलटवून झालं की यावरती आपल्याला चीज खिसून घालायचे. तर इथे मी प्रोसेस चीजचा वापर केला आहे. तर तिन्ही पण चिल्ल्यांवरती अशा पद्धतीने हे चीज आपल्याला खिसून घालायचे. अशा पद्धतीने चीज वरतून घालून दिलं ना मुलांना, मुलं अगदी आवडीने खातील. अतिशय सुंदर लागतात चवीला. आता यावरती थोडेसे मिक्स्ड हर्ब्स घालायचे, थोडेसे यावरती मी चिली फ्लेक्स देखील घालते. वा, जबरदस्त. आणि खालची साईड छान अशी खरपूस व्यवस्थित भाजून घ्यायची. मस्त. तर दोन्ही साईडने छान भाजून झालं की हे पण चिल्ले अशा पद्धतीच्या जाळीवरती काढून घ्यायचे, जेणेकरून ते सॉगी होणार नाहीत. आणि मस्त आपले इथे हे चिल्ले बनवून तयार झालेले आहेत. दोन्ही पण प्रकार मुलांना अगदीच आवडतील ह्याची 100% खात्री आहे. जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हे चिल्ले तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा अगदीच देऊ शकता. जरूर करून बघा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच सुंदर छान रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. तोपर्यंत बाय.